हॅलो नमस्कार, आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आमची निघालेली आहे पिकनिक। हे बघा सर्वजण आमची फॅमिली चाललेली आहे, गाण्या दुगी सर्वजण आम्ही निघालेलो आहोत पिकनिकसाठी। हे बघा आम्ही चाललेलो आहोत पांडवलेने इथे बघण्यासाठी। मे महिना चालू आहे पण वातावरण सर्व काही हिरवगार आहे। तर बघा भरपूर माणसं अशी चाललेले आहेत ना, आम्ही पण चाललेलो आहोत सुट्टीमध्ये फिरायला। छानपैकी दुकान वगैरे आहेत खाऊचे। इथून आता लागलेले आहेत पायऱ्या। हा सगळे चाललेले आहेत मज्जा करण्यासाठी। गोल्या गोल्या कुठे? गोल्या गोल्याने पूर्ण गाडीमध्ये झोप काढली आहे। हा बघा हा बावळट बघा। खूप छान असं वातावरण आहे हिरवगार आणि चाललेलो आहोत आता पायऱ्या चढत। ए गोल्या येऊ दे मला। ए चला कल्प्या आणि गाण्या पण आलाय। हे बघा हिला पण सापडली आहे इथं भाजी। हिने केलेली आहे भाजी खोडायला सुरुवात। कसली भाजी का? किती तेवढंच भेटले का? आहे ना जायगा आहे मग संध्याकाळ। चढून चढून दम लागलेला आहे आता। इकडनं दिसत आहे नाशिक सिटी। छान पैकी वातावरण आहे। पुढं चाफ्याचं झाड। काय रे कोण म्हणलं? हे बघा किती सुंदर असं खडक आहे। इथे आंबट चिंचेचं झाड, इथं करंजीचं झाड आहे। छानपैकी सावली आहे जाण्यासाठी। चाफ्याची वगैरे भरपूर झाड आहेत। इथं माकडं बसलेली आहेत दोन। आता तिकीट काढून झालेलं आहे आणि आता बघण्याची सुरुवात पण आता इथून केलेली आहे। बघा किती सुंदर असं वातावरण आहे। आता इथून निघालेलो आहोत या रस्त्याने। ऊन पण झालेला आहे। बघा सुंदर असं वातावरण आहे। हे बघा किती सुंदर असे दरवाजे आहेत आणि आता त्यामध्ये बघण्यासारखं काय आहे ते बघूया। पूर्ण पाणी पाणी आहे आणि अंधार आहे। हे बघा पूर्ण अशी गुफा आहे। पाणी पण साठलं। ही पांडवांचं गुफा आहे ना। तुझी काय नाटक आहेत रे? हा काय रडतोय?
हे बघा इकडं पण अंधार आहे. सुंदर अशी हवा आहे आणि बघा पाण्याचे पण पाझर सुटलेले आहेत. थंड अशी हवा सुटलेली आहे. हे बघा मज्जाच मज्जा. गोल्या पाय पाय कल्प्या चल. हे बघा इथं पाणी साठलेलं आहे. वरती साबरीची पण झाड आहेत, गुरतुला चिंचेचं झाड, खूप मोठी मोठी दगड. पक्ष्यांसाठी बिस्किट ठेवलेले आहेत. हे माकडं बघा आमची दोन वरती बसलेत. इथून बाहेर निघाल्यानंतर इकडं पण एक गुफा आहे. छान असं कोरलेलं आहे पांडवांनी. इथं गोल्या गेलाय. एक काय करतो रे गोल्या? हे बघा गोल्याचं मनोरंजन चालू आहे. भजन करा. हे बघा दगडांमध्ये मूर्त्या कोरलेल्या आहेत छानपैकी अशा. पाणी आहे, पाण्यामध्ये छोटी छोटी मच्छी आहे. काय आहे तो? काय बारीक आहे का त्याला उचलून घ्यायला? पाय दुखतोय. हे बघा आता इथं चप्पल बूट काढून आतमध्ये जायचं आहे. तर लिहिलेलं आहे. आमचा पहिलाच आमचा शेट घेऊन निघाला होता आम्हाला किती दिवसापासून. हे बघा इथं गुंफा आहे मस्तपैकी. दरवाजा वगैरे पूर्ण अंधार आहे आतमध्ये आणि इकडनं दरवाजे वगैरे कोरलेले आहेत. हे काय रूम पाडलेले आहेत का त्यांनी? काय माहित काय खूप अंधार आहे. काय हा खूप छान असं बघण्यासारखं आहे इथे. इकडं छानपैकी बसण्यासाठी बनवलेलं आहे. म्हटलं स्वयंपाक करायचा रूम आहे का काय? इथं पण एक दरवाजा आहे. आतमध्ये गुफाच आहे वाटतं. छानपैकी गुफा आहे. आतमध्ये गाणे आणि कल्प्या फिरत आहे. छान असं वातावरण आहे वरती डोंगरावरती. काय रे? इकडनं पण दरवाजे कोरलेले आहेत.
आणि आतमध्ये पूर्ण गुफा बनवलेल्या, जो रूम बनवलेला आहे त्यांनी. इकडं पण आमची माणसं चालले आहेत बघण्यासाठी. वरती काहीतरी आहे बघण्यासारखं. इथून पायऱ्या सुरू होत आहेत छोटे छोटे. इथं खड्ड्यामध्ये पाणी साठलेलं आहे. डोंगराचं पाजरून पाजरून. बघा इथं गेट वगैरे दरवाजा आहे. छान पैकी असं आहे. इथं कसली तरी मूर्ती आहे कोरलेली. इथून जाऊया पुढे. इथं बघा कसं छान आहे, असं आहे पाणी गळत आहे वरतून. लोक छानपैकी फोटो काढत आहेत. हे बघा वरतून पाणी गळत आहे. कुठं? त्यात पाणी, खराब पाणी येते. इथं छानपैकी पायऱ्या बनवलेल्या आहेत वरती जाण्यासाठी गुफेमध्ये. पण तो रस्ता अर्ध्या रस्त्यावरती झाडची फांटी टाकून बंद केलेला आहे. अशा मूर्त्या कोरलेल्या आहेत दगडांमध्ये. हे बघा बघा छानपैकी आहे. इथे पण गुफाच आहे कोरलेल्या दगडांमध्ये. इथून शिडी आहे वरती जाण्यासाठी.